कोलॅजिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द स्किन. फूडमध्ये काय काय इंटेक करू शकतो की जेणेकरून तुमचं कोलॅजिन लेवल स्किनमध्ये बूस्टअप होईल. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे की ॲक्च्युली कोलॅजिन स्किनमध्ये कसं बूस्टअप होतं. तर आता आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की ॲक्च्युली कोलॅजिन कमी असल्यामुळे स्किनमध्ये काय काय होतं की स्किनला अँटी एजिंग प्रकार जो एकदा अँटी एजिंग चालू झालं की स्किनमध्ये कोलॅजिन कमी व्हायला लागतं आणि कोलॅजिन कमी झाल्यामुळे स्किनला सॅगिंग येतं किंवा स्किनला व्रिंकल्स भरपूर प्रमाणात येतात. एजिंग दिसून येतं स्किनवरती भरपूर. स्किनला डार्कनिंग पण व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा. तर त्याच्यामुळे कोलॅजिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द स्किन. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोलॅजिन प्रोडक्ट्स कुठले कुठले वापरू शकतो आपण. आता लॉरियलमध्ये कोलॅजिन प्रोडक्ट्स आहेत, नंतर मग ओलेमध्ये कोलॅजिन प्रोडक्ट्स आहेत, कोलॅजिन बूस्टर प्रोडक्ट्स आहेत, मॉइश्चरायझर्स आहेत, कोलॅजिन सिरम्स आहेत की जेणेकरून तुम्हाला त्यांनी खूप चांगल्यापैकी बेनिफिट होऊ शकतो. स्किनला टायटनिंग होण्याकरता किंवा स्किनला सॅगिंग त्याचं कमी होण्याकरता तुम्हाला खूप चांगल्यापैकी मदत होते. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये वी हॅव सीन लाईक की कोलॅजिन बूस्टर प्रोडक्ट्स कुठले म्हणजे होम रेमेडीज आपण काय करू शकतो की बाबा कुठला पॅक लावू शकतो का, किंवा आपण काय काय फूड आपले काय काय फूडमध्ये काय काय इंटेक करू शकतो की जेणेकरून तुमचं कोलॅजिन लेवल स्किनमध्ये बूस्टअप होईल. आजच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू सी की सलॉन ट्रीटमेंट्स काय काय आहेत की जेणेकरून तुम्हाला अँटी एजिंग तुमचं होईलच, प्लस तुम्हाला कोलॅजिन लेवल पण तुमच्या स्किनमध्ये बूस्टअप होईल. आता ॲक्च्युली कोलॅजिन फेशियल्स आहेत की जे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देतात किंवा अँटी एजिंग फेशियल्स आहेत की जे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देतात. पण नुसते अँटी एजिंग फेशियल करून उपयोग नाही आहे. तर अशी फेशियल तुम्हाला करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये कोलॅजिनचं प्रमाण आहे. तर त्यामुळे त्या फेशियल्सने तुम्हाला खूप चांगल्यापैकी फायदा होतो. मंथली एकदा फेशियल करणं खूप गरजेचं आहे. आता मी कोलॅजिनबद्दल बोलतोच आहे, पण तुम्ही जेव्हा फेशियल करता तर तेव्हा स्किनला मसाज तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतो. आपण तो जो मसाज करतो तो आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी करतो, म्हणजे आपण उलटा मसाज करतो. आता उलटा मसाज केल्यामुळे काय होतं, जे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे स्किन सॅग होते तर ते आपण वरती केल्यामुळे स्किनला टोनिंग खूप चांगल्यापैकी मिळतं. प्लस स्किनला ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्यापैकी मिळतं. ब्लड सर्क्युलेशन मिळाल्यामुळे स्किनचं ग्रोथ चांगल्यापैकी राहते, स्किनला ग्लो चांगल्यापैकी येतो. या सगळ्या गोष्टींमुळे फेशियल करणंच आहे. पण मेन फेशियल जे आपण स्किनला करतो तर दॅट इज लाईक फॉर टोनिंग, की तुमचं इथल्या स्किनला जे टाईटनेस यायला पाहिजे तर त्याचं फेशियल केल्यामुळे तुम्हाला खूप चांगल्यापैकी त्याची मदत होते. आणि अलॉंग विथ दॅट जर तुम्ही कोलॅजिन प्रोडक्ट्स यूज केलेत, कोलॅजिन फेशियल्स जर तुम्ही त्याच्यामध्ये यूज केले, इंड्यूस केलेत, कोलॅजिन असलेले प्रोडक्ट्स ज्यामध्ये तुम्ही फेशियलला घेतलेत तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अजून चांगल्यापैकी मिळतो. आणि आता तर खूप चांगल्यापैकी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आता आमच्याकडे वी आर युजिंग लाईक G-Not कोलॅजिन फेशियल्स, त्यामुळे त्याचे पण रिझल्ट म्हणजे खूपच भारी आहेत. त्यामुळे ते फेशियल तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करा. कोणाला जर स्किन सॅगिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा जर कोणाला जर स्किन टायटनिंग हवं असेल किंवा जर कोणाला जर रिंकल्सचा प्रॉब्लेम भरपूर असेल, जनरली आफ्टर 40-45 नंतर हा प्रॉब्लेम यायला बराच सुरू होतो, किंवा जर स्किन थोडीशी डार्क होती आहे बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळेल. त्यामुळे तुम्हाला असेच जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, प्लस बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा ID पण मी मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. तुम्हाला ह्याच्या बाबतीत ते व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.